वेलकम बैक टू गाइस, आपका स्वागत है मेरे ब्लॉग। आज फिर से हमारी तरफ वो पांडे मैडम का कार्यक्रम है। ठीक है, चलो देखने चले। कोणती बाई? चलो शिवबाई, चलो शिवबाई। जयंती दिनानिमित्त आपण 7 दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। आजचा आपला पहिला कार्यक्रम भीमगीतांचा जल्लोष, गायिका शुभांगीताई पांडे व त्यांचा समूह या कार्यक्रमाचं आपण आज आयोजन केलेलं आहे। आपण अवघ्या 10 मिनिटांमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। तरी सर्व कल्याणनगरमधील नागरिकांना विनंती आहे की त्यांनी 10 मिनिटांमध्ये आपल्या विहाराजवळ यायचं आहे। आपण 10 मिनिटांमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। धन्यवाद। जय भीम। हॅलो 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 हा, चप्पल काढून घे। सर्वांना जय भीम। जय भीम जल्लोष असा दिसला पाहिजे। सर्वांना जय भीम मंडळी। आवाज पोहोचला नाही इथपर्यंत। पुन्हा एकदा जय भीम मंडळी। पॉवर इज द मीन्स ऑफ पीपल्स लिबरेशन। पॉवर इज द मीन्स ऑफ पीपल लिबरेशन, बट इफ इट बिकम्स अ मीन्स ऑफ एक्सप्लॉयटेशन, then it must be changed. Then it must be changed. तथागत भगवान गौतम बुद्ध, चक्रवर्ती अशोक सम्राट, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले त्यांच्या प्रतिमेला मी अभिवादन करते। बोधिसत्व महानायक, मूक नायक, बुद्धभूषण, घटनाकार,
विहार सुमेध सार्वजनिक मंडळ कल्याणनगर अमरावती दरवर्षी पार पाडते. सुमेध सार्वजनिक मंडळचे अध्यक्ष रोशनभाऊ शेंडे हे तन मन धनाने आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या साथीने आणि कल्याणनगरचे सर्व बौद्ध उपासक उपासिका यांच्या सहकार्याने समाजभिमुख उपक्रम दरवर्षी राबवित असतात. जोरदार मंडळी यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करूया. आज आपल्याला लाभलेली मुख्य गायिका म्हणजे शुभांगी ताई यांचे स्वागत रोशनभाऊ शेंडे करतील अशी मी त्यांना विनंती करते. अक्षय माटे करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय प्रशांत दादा गवई सर. तसेच ढोलक वादक धीरज भाऊ यांचे स्वागत अमोल माटे करतील अशी मी त्यांना विनंती करते. कीबोर्ड वादक सागर भाऊ काळे यांचे स्वागत मंगेश लांजेवार करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच ढोल वादक सात्विक सोनार यांचे स्वागत पंकज माटे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. सुमेध सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष रोशनभाऊ शेंडे तसेच सर्व मंडळाचे सगळे मुलं, दादा लोक, काका, आप्पा, आजी सगळेच या. अर्धे लोक खाली उभे राहा, अर्धे लोक वरती उभे राहा. हा मान माझा नाही आहे, हा तुमचा आहे. कारण महिनाभरापासून तुम्ही लोक लागले या कामासाठी, तर हा मान तुम्हाला गेला पाहिजे. आणि हा मानवान नसतो, एक आता मेणबत्ती जाळून प्रोग्रामची सुरुवात करणं असते. माचीस द्या.
मुठभर मावळ्यांना गळावर गळ जिंकणारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि दीनदलितांचे कैवारी महाउद्धारक या भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाई, माता भीमाई, माता रमाई या संपूर्ण मायमावल्यांना मी पंचांग प्रणाम करतो आणि आलेल्या सर्व माझ्या बौद्ध उपासक आणि उपासिकांना सप्रेम जयही करतो आणि या कार्यक्रमाचं पहिलं गीत आपल्या समोर अर्पण करतो. हॅलो चला, हे चांगलं झालं की तुम्हाला न सांगता तुम्ही टाळ्या वाजवल्या. हे एक चांगलं झालं, म्हणजे सांगायची गरज पडली.
हा? हो. काय लत को हॅलो साऊंड वाले दादा हॅलो सर्वांना क्रांतिकारी जय जय भीम. जेवले नाही का? आपण जर हा लाईट बंद केला तर काय होणार? काही नाही, चान्स घेऊन घ्यायचा, एकामेकाला जापडा मारून द्यायचा. भाऊ करून पहा बरं लाईट बंद. भेटला चान्स लाईट बंद करायचं तर करून घ्यायचं. हा दिसून राहिली का मी? हा इकडे घेतला असता पण आपण आता वरत नाही चढू शकत. ठीक आहे, जाऊ दे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आवाज आला नाही तुमचा? तुम्ही बोलवलं ना मला तुमच्या एरियामध्ये परत एकदा की साऊंड मध्ये काही प्रॉब्लेम आहे? नाही, मला तरी नाही वाटत ते काकाच्या साऊंड मध्ये काही प्रॉब्लेम आहे. काका एकदम तडकते फडकते आहे. मग मजा काय तिथपर्यंत साऊंड लावला काकाना. बस चालला असता त्या मेडिकलच्या समोरही लावला असता. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सम्राट अशोक बुद्धविहारांचा. सुमेध मित्र मंडळांचा. आवाज नाही होता ना तुमच्या मंडळाच्या गर्जनाच्या मुळे तुम्ही आवाज देत नाही. एकदा परत सम्राट अशोक बुद्धविहारांचा. सुमेध मित्र मंडळ परिवार यांचा. तरी आवाज आला नाही. जेवण घेऊन करून या पटकन. तिकडे जे लोक बसलेला ना दादा लोक सगळे या ना इकडे. अशी आहे इकडे, म्हणजे सगळ्यांना प्रोग्राम वगैरे दिसते. आत्ताच्या खुर्चीची मधातली जागा खाली आहे, कोणी पण घेऊ शकता. हे बा कसं आहे ना, दुसऱ्यांदा बोलवलं एकाच मंडळाला तर खूप चांगलं वाटते. म्हणजे सक्सेसफुल वाटते की नाही बा, पैसा वसूल झाला. पहिल्यांदा आली होती मी की नाही बा यार टाइम नाही भेटला, गाणे नाही म्हटलं, असं नाही केलं तसं नाही केलं. पण दुसऱ्यांदा भाऊनं बोलवलं आणि पूर्ण मित्रमंडळांनी बोलवलं, इन्व्हाइट सुद्धा केलं की बा या तुम्हाला म्हणजे सेकंड टाइम आणखी आमच्या मंडळाला यायची संधी देत आहे. मी आतुरतेने वाट पाहत होती दादाच्या फोनची की कधी येते फोन, कधी येते. म्हटलं जाऊ दे आपण स्वतःहूनच करून द्या. अरे बात चुकून लागला असं म्हणणार होती मी. अरे बात चुकून लागला. दादाचं गाणं खतम झालं तर काका एकदम अशी उभे होते. थांबा मी येतो म्हटलं आता. काका पाय दुखले तरी चालते पण व्हिडिओ नाही थांबला पाहिजे.
स्टेजवर जेव्हा पण मी 2 लाईन म्हणते ना तेव्हा म्हणजे अंगावर काटे येते माझ्या, की त्या काळात त्या माणसानं त्या बाबानं काय काय सहन केलं असेल, कुठं कुठं झडलं असेल आपल्यासाठी, कुठं कुठं धावला असेल, त्याला त्याचं माहित. कारण मी तर खूप लहान आहे, तुम्ही पण नसेल पाहिले बाबासाहेब, मी तर खूपच लहान आहे तुमच्यापेक्षा. हे जेव्हा गाणं मी कोणत्याही स्टेजवर म्हणतो ना माझ्या डोळ्यात पाणी येते, कारण तेव्हाचा दिवस आणि आताचा काळ खूप वेगळा आहे. आता कोणी आपल्याला असं नाही करू शकत. कष्ट केले तो माझा भिमानी, जाती जातीत वाटून करे. दादा कष्ट केले तू माझ्या भिमाने, जाती जातीत वाटून करे. काय म्हणते? कष्ट केले तर माझ्या भिमाने, जाती जातीत वाटू नका. जसे तुम्ही तसे आम्ही. कष्ट केले एवढी गॅरंटी देतो. रिकामी जागा भरा. दिसलं पाहिजे बापाची जयंती आपल्या. काकू वगैरे पण इकडे घेऊन या, रातभर प्रोग्राम करू आज.
भयानक येतात. थोडं कमी कर. मला समजणारच नाही माझा आवाज रिदम जास्त झालं इकडे बाहेर सोडा रिदम इकडे मला तर आवाज येऊ दे. माझी लेवल वाढवा माझी लेवल वाढलीच आहे. चलो यांच्यामुळे माहिती का माझा आवाज भयानक घेऊन गेला. शार्प कमी करा. अरे आवाज तर आला पाहिजे बाहेरच्यांना पण मला तर आला पाहिजे. काका समजून घ्या भावना. कार्यक्रम संपला आहे इथं.